हाय हॅलो नमस्ते, मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज बनवणार आहे मी कोथिंबीर वडी। त्यासाठी ह्या इकडे मी कोथिंबीर धुवून सुकवून चिरून घेतली आणि इकडे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि पालकचे पण थोडेसे भजे बनवणार आहोत। त्यासाठी मी इकडे पालक धुवून ठेवली। आता हे त्या कोथिंबीरमध्ये बेसन पीठ टाकू, आपण मिक्स करून घ्यायचे। आता इथे लाल तिखट, हळद, थोडासा मसाला आणि जिरं घेतले आणि चवीनुसार मीठ घालून घेतले। आता हे मिक्स करून म्हणजे मळून घ्यायचे। आपल्याला अगोदर तसंच मळायचे आणि मग त्याला नंतर कोथिंबीर वल्लीच आहे ना, थोडीशी जसं पाणी लागेल तसं टाकणार आणि त्याचा घट्टसर गोळा बनवून घेणार आहोत। एवढा ओलावा कोथिंबीरमध्ये आहे, सगळा पाहू शकता कसं आता दीदीने आमच्या घेतला। हो, आपण त्यामध्ये पाणी घालतो। आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा बनवून घेऊ। ह्या इकडे मी डाळ शिजत टाकली आहे। डाळीचं वरण बनवायचं आहे या। आता ह्या इकडं हे एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलंय आपण आणि त्यात नुसतं हे मीठ टाकणार आहोत, कारण आपल्याला ह्याचे भजे बनवायचे आहेत पालकचे। त्यासाठी थोडीशी हळद टाकली त्याच्यात आणि ह्याचं मिश्रण करून थोडा वेळ आपण याला ठेवून देऊ। ह्या इकडे आपण पाणी उकळायला ठेवलंय। हे पाणी असे मस्त बारीक करून घेतलंय, जसं लागतंय भजी तळायला तसं। तर हे इकडे हे असे गोल करून घेतलेत रोल आणि आता आपल्याला झाकून ठेवायचं एक 15-20 मिनिटं। ह्या इकडे आपल्या वड्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आता ह्याला आपण कट करून घेऊ थंड झाल्यावर। ह्या इकडे तेल तापलेलं आहे, तोपर्यंत आपण इकडं पालक भजी बनवून घेऊ। चेक करते तेल, हे असं तर पाहू शकता हे असे इकडं आपले पालक भजी। दीदी वड्या कट करून घेते, तोपर्यंत मी पालक भजे बनवते। फायनली ह्या इकडे आपले कोथिंबीर वडी पूर्ण चिरून झाली आहे, हे पहा। तर पाहू शकता ह्या इकडे हे पालकचे भजे तयार झालेत आपले, मस्त असे कुरकुरीत। आणि आता ही आळू वडी आपण कोथिंबीर वडी तळून घेणार आहोत। हे पहा, साध्या आणि सोप्या पद्धतीत आपली कोथिंबीर वडी तयार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ठीक आहे, अशी मीडियम आचेवर त्याला ठेवायचे तळायला, जास्त फुल पण घ्यायचं नाही आणि जास्त कमी पण नाही, मध्यम याच्यावर ठेवायचे। तर ह्या इकडे आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।